लाडकी बहिणींना लाडक्या बहिणींनो 14वा हप्ता म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता डबल हप्ता वाटपाला आज सुरुवात होणार आहे। अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी समोर आली। खुशखबर 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 लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आली आहे। तर डबल हप्ता आजपासून वाटपाला सुरुवात होणार आहे। ज्या लाडक्या बहिणींना काल परवा या ठिकाणी हप्ता वाटप झालेला नाहीये त्या ताईंना या ठिकाणी आज हप्ता वाटप होणार आहे। कोणत्या लाडक्या बहिणींना हप्ता वाटप होणार आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे। तर कोणत्या लाडक्या बहिणींना या 2 दिवसामध्ये गुड न्यूज भेटले, कोणत्या लाडक्या बहिणींना हप्ता वाटप झालेला आहे, पट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि त्यांना कधी पैसे जमा झाले पट सर्वांनी कमेंट बॉक्स सांगायचंय। कारण की लाडक्या बहिणींना डबल हप्ता वाटप सुरू होणार आहे। आज या ठिकाणी बऱ्याच लाडक्या बहिणींना पैसे भेटणार आहेत। त्याच्याबद्दलची एक मोठी अपडेट समोर आली, ती अपडेट तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। तर लाडक्या बहिणींना कोणाकोणाला हवाय पट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। आणि ज्या लाडक्या बहिणींना 12वा हप्ता भेटला नाही, 13वा हप्ता भेटला नाही त्या लाडक्या बहिणींना कुणाला पैसे आले आहेत का कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। कारण की लाडक्या बहिणींनो एक सरकारने मोठा निर्णय घेतलाय, तो देखील तुम्हाला मी याच व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। आणि बघा 15वा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता नेमका कधी भेटणार आहे, कारण की आता ऑगस्ट महिना संपलेला आहे, सप्टेंबर महिना पण अर्धा संपलेला आहे। मग सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता कधी भेटणार आहे याच्याबद्दल पण काय अपडेट आली आहे का ती तुम्हाला व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। पट सर्वांनी या ठिकाणी सांगायचं की तुम्हाला हप्ता भेटला आहे का नाही। आणि आज कोणाला हप्ता जर भेटला असेल तर आपलं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचंय आणि वेळ सांगायची, सर्वांनी वेळ सांगायची की सर आम्हाला या ठिकाणी आज या ठिकाणी हप्ता भेटलेला आहे। चला वेळ न वाया व्हिडिओला सुरुवात करूया। 14वा हप्ता म्हणजे कोणता? ऑगस्ट महिन्याचा हप्ता या ठिकाणी पुन्हा वाटपाला सुरुवात होणार आहे। डबल हप्ता या ठिकाणी वाटपाला सुरुवात होणार आहे आजपासून। हे बघा आज परत एकदा वाटपाला सुरुवात होणार आहे। तर आज कोणाला हप्ता वाटप होणार आहे ते पण तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यामध्ये आज वाटप होणार आहे बघा ती पण महत्त्वाची बातमी समोर आली आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये आज वाटप होणार आहे ते पण तुम्हाला सांगणार आहे। आणि किती वितरण होणार आहे ते पण तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा। चला वेळ बघायला व्हिडिओला सुरुवात करूया। नेमकं तुम्हाला वितरण या ठिकाणी सुरुवातीला सांगणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो बघा सर्वात अगोदर सर्वात फास्ट सगळ्यात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर ही माहिती सांगितली जाते। वितरणाची या ठिकाणी सगळी गोष्ट तुम्हाला मी सांगितली जाते, कारण की सगळ्या महत्त्वाच्या बातम्या आपल्या या चॅनलवर सांगितल्या जातात। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आणि चॅनलला कोण नवीन आला असता ताईंनो सबस्क्राइब करून ठेवा। लाडक्या बहिणीच्या हक्काचं हे चॅनल आहे। चला या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट मी वितरण दाखवणार आहे सुरुवातीला की काल या ठिकाणी किती वितरण झालं आणि या ठिकाणी आज किती वितरण होणार आहे आणि कधीपर्यंत हप्ता वाटप सुरू राहणार आहे। या सगळ्या गोष्टी बऱ्याच लाडक्या ताईंना वाटलं की हप्ता आता बंद झाला की काय, सोमवारपर्यंत हप्ता चालू राहणार आहे की काय, मंगळवारपर्यंत हप्ता राहणार आहे की काय, तर सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। चला सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला वितरण सांगतो, काल नेमकं किती वितरण झालंय ते तुम्हाला आता मी सांगणार आहे। या ठिकाणी बघा सकाळी या ठिकाणी बघा सकाळच्या टायमिंगला 10चा जो टप्पा होता म्हणजे एक सकाळचा 10 ते 1 वाजेपर्यंत जो टप्पा होता, 1-2 वाजेपर्यंत जो टप्पा, त्याच्यामध्ये सुरुवातीला खूप कमी वितरण झालंय। बघा लाडक्या बहिणींनो बऱ्याच लाडक्या बहिणींना या ठिकाणी पैसे आले नव्हते, त्याच्यामुळे वाटलं की वितरण चालू आहे का बंद झालंय। तर सकाळच्या टप्प्यामध्ये परत सांगतोय खूप कमी लाडक्या बहिणींना हप्ता भेटलेला आहे। तर बघा या ठिकाणी 1500 रुपये फक्त 3 लाख महिलांना खूप बघा पूर्ण महाराष्ट्रामध्ये काल सकाळच्या टप्प्यामध्ये फक्त 3 लाख महिलांना पैसे भेटले होते। त्याच्यामुळे बऱ्याच लाडक्या बहिणींना वाटलं की हप्ता सुरू झाला की नाही सर, वितरणला आता दुसरा दिवस आहे फक्त, मग अजून वाटप सुरू झाले की नाही। तर सकाळच्या टप्प्यामध्ये कमी वाटप सुरू झालं होतं आणि 500 रुपये फक्त 47,000 महिलांना या ठिकाणी हा 500 रुपयाचा हप्ता भेटला सकाळच्या टप्प्यामध्ये। आता हे सकाळचं वितरण झालं। बऱ्याच लाडक्या बहिणींना वाटलं की सर हप्ता वाटप होतोय का नाही, पण मी तुम्हाला सकाळी सांगितलं होतं लाडक्या बहिणींनो काळजी करू नका, तुम्हाला हप्ता वाटप होणार म्हणजे होणार। बऱ्याच लाडक्या बहिणींना टेन्शन मध्ये आल्या आणि बघा 2:30 वाजता दुपारी 2:30 वाजता दन 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 पट सर्वांना अकाउंटला पैसे यायला सुरुवात झाले। 2:30 वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत बऱ्याच उशीरपर्यंत हे वाटप सुरू होतं लाडक्या बहिणींनो। आणि त्या वाटपाचे डिटेल्स तुम्हाला मी आता सांगणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। आणि डबल आज या ठिकाणी परत एकदा वाटप सुरू होणार आहे, त्याच्यामुळे पट सर्वांनी सांगायचंय। बघा 1,500 रुपये हप्ता वाटप या ठिकाणी 52 लाख महिलांना काल दुपारचा जो टप्पा होता, दुपारचा टप्पा म्हणजेच एक 2:30 वाजल्याच्या नंतर सुरुवात झाली
काल कोणत्या कोणत्या लाडक्या ताईंना 2:30च्या नंतर पैसे भेटले पटपट सांगा बरं लाडक्या ताईंनो. तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला काल 2:30च्या नंतर एक दुपारच्या नंतर किती लाडक्या ताईंना पैसे जमा झाले पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स सांगायचे आणि जिल्हा सांगा म्हणजे जिल्ह्यानुसार आपल्याला समजेल. त्याच्यानंतर बघा 500 रुपये हप्ता जो आहे तो 1,78,000 लाडक्या बहिणींना भेटला होता. म्हणजे या ठिकाणी 500 रुपये म्हणजे शेतकरी जे ताई आहेत ज्या या ठिकाणी पीएम किसान योजना किंवा नमो किसान योजना या शेतकरी जे ताई आहेत त्यांना 500 रुपये या ठिकाणी भेटले होते. 1,78,000 प्लस महिलांना ह्या हप्ता भेटला होता. तर अत्यंत महत्वाची वितरण बघा सगळ्यात फास्ट आपल्या चॅनलवर सांगितलं त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा. आता बघा लाडक्या ताईंनो बऱ्याच लाडक्या ताई अशा आहेत ज्यांना 12वा 13वा हप्ता भेटला नाही. अशा कोणी लाडक्या ताई आहेत का? मला भरपूर साऱ्या लाडक्या ताईंचे कमेंट्स येत आहेत या ठिकाणी की सर आमच्यासाठी काहीतरी करा. सर आम्हाला 12वा हप्ता भेटला नाही, सर 13वा पण हप्ता भेटला नाही, सर आम्हाला 14वा पण हप्ता अजून भेटला नाही, सर आम्ही पुणे जिल्ह्यातले आहोत, सर आम्हाला 12वा 13वा भेटलाय पण 14वा अजून भेटला नाही. अशा कोणी लाडक्या ताई असतील कमेंट बॉक्स मध्ये पटपट सर्वांनी सांगायचं आहे लाडक्या ताईंनो. कारण की बघा आपल्याला या ठिकाणी थांबून चालणार नाही. जर आपण हातावर हात ठेवून जर बसलो फक्त म्हणत बसलो की बाबा येईल हप्ता तेव्हा येईल, सरकार टाकेल तेव्हा टाकेल, पण लाडक्या ताईंनो आपल्याला सगळ्याला एकत्र यावे लागेल. आपल्या सगळ्यांच्या वतीने मागणी पत्र हे आपलं दुसरं मागणी पत्र असेल. 2 महिन्यापूर्वी एक मागणी पत्र काढलं होतं, हे आपलं दुसरं मागणी पत्र असणार आहे. बघा लाडका दादा तुमचा महाराष्ट्रामध्ये असा मी एकमेव असेल लाडक्या ताईंनो की तुमच्यासाठी झटत आहे, झगडत आहे. तुमच्यासाठी मी या ठिकाणी रस्त्यावर पण उतरलेलो आहे. बऱ्याच आमदार साहेबांना खासदार साहेबांना मी भेटलो पण होतो, पण आता परत एकदा सुरुवात करायची आहे. मागच्या मागण्या आपण मागच्या वेळेस त्या ठिकाणी पूर्ण झाल्या होत्या, पण आता डबल आपल्याला मागण्या पूर्ण करण्यासाठी एक या ठिकाणी मागणी पत्र बनवलंय. तर सर्वांनी सपोर्ट करायचा आहे आणि थोड्या वेळामध्ये बघा मी आता घरातून निघणार आहे. थोड्या वेळामध्ये या ठिकाणी डांगे चौक पिंपरी चिंचवड या ठिकाणी आपल्याला सगळ्याला भेटायचं आहे आणि आपले खासदार साहेबांचं त्या ठिकाणी कार्यालय, बारणे साहेबांचं त्या ठिकाणी कार्यालयामध्ये जाऊन आपल्याला हे मागणी पत्र त्यांना द्यायचं आहे. तर मागणी पत्र तुम्हाला मी अगोदर दाखवणार आहे आणि सगळ्यात अगोदर विचारतो लाडक्या ताईंनो सगळ्यांचा सपोर्ट आहे का, सगळ्यांचा पाठिंबा आहे का? आज जरी कोणी नाही आलं तरी चालतंय. बऱ्याच लाडक्या ताईंना माहित नसेल की बाबा सर कुठे यायचंय, तर लाडक्या ताईंनो काळजी करू नका. तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी रस्त्यावर उतरलो आहे. तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी त्या ठिकाणी देणार आहे मागणी पत्र. त्याच्यामुळे ज्यांना शक्य होईल त्यांनी 12 वाजेपर्यंत 12 ते 1 पर्यंत आपल्याला सगळ्यांना एकत्र यायचंय. 12 साडेबारा पर्यंत जरी आला तुम्ही चालेल. तर लाडक्या ताईंनो सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी कार्यालयामध्ये यायचंय. हे मागणी पत्र आपल्याला त्यांना द्यायचं आहे आणि एक लाडक्या ताईंनो आपण एक हळूहळू स्टेप पुढे चाललोय. पहिल्या 2 महिन्यापूर्वी मागणी पत्र वेगवेगळ्याला दिलं. आता दुसरी आपला हा जो टप्पा असणार आहे, वेगळे आमदार साहेब असतील, खासदार साहेब असतील, पीसीएमसी ऑफिस असेल किंवा महानगरपालिका ऑफिस असतील, नगरसेवक असतील, वेगवेगळ्या लोकांना, वेगवेगळे विरोधी पक्ष नेते असतील किंवा विरोधी पक्षामधले कोणी महत्वाचे लोक असतील, त्यांच्या सगळ्यांना आपल्याला हे मागणी पत्र द्यायचंय आणि आपला हा लाडक्या बहिणीचा मुद्दा या ठिकाणी सरकारपुढे मांडायचा आहे. आणि जास्तीत जास्त लाडक्या ताईंनो सपोर्ट जर केला तर नक्कीच टीव्ही रिपोर्टर चॅनल वाले पण आपल्याला सपोर्ट करणार. माझे बरेच मित्र आहेत, पण जर तुम्ही एकत्र आला तरच आपल्याला न्यूज या ठिकाणी पुढे लावता येणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी या ठिकाणी एकत्र या. आपल्या सगळ्यांना या ठिकाणी लाडक्या बहिणीसाठी काहीतरी करायचंय. हे मागणी पत्र तयार झालेलं आहे लाडक्या ताईंनो. तुम्हाला मी मागे पण मागणी पत्र मी दाखवलं होतं. तर सगळ्यांचा सपोर्ट आहे का एकदा कमेंट बॉक्स मध्ये पटपट सर्वांनी सांगायचंय. कारण की लाडक्या ताईंनो जर कोणीच महाराष्ट्रामध्ये बघा लाडक्या बहिणीसाठी कोणीच आवाज उठवत नाहीये. जर आपण जर शांत राहिलो तर काहीच होणार नाही. त्याच्यामुळे आणि आपल्याला शांततेच्या मार्गामध्ये आपल्याला हे मागणी पत्र त्यांना द्यायचंय. असं नाही की आपल्याला मोठं काही करायचंय, आंदोलन वगैरे असं काही करायचंय किंवा असं काही नाही. आपल्याला शांततेच्या ह्याच्यामध्ये मागणी पत्र त्यांना द्यायचंय आणि आपली मागणी त्यांना या ठिकाणी सरकारला सांगायची. त्याच्यामुळे सर्वांनी या ठिकाणी सपोर्ट करायचा आहे, पाठिंबा द्यायचंय आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ सगळ्या लाडक्या ताईंपर्यंत पाठवायचं ही जिम्मेदारी तुमची आहे. बघा मी तुमच्यासाठी उतरलोय. व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवा, व्हॉट्सअपच्या ग्रुपला, सगळीकडे जिथं होईल तिथं हा व्हिडिओ शेअर करायची ही जिम्मेदारी तुमची आहे. जास्तीत जास्त सपोर्ट करा लाडक्या ताईंनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरु.